पीपीटी मध्ये तयार केली होती सांगितलं. ओके ओके घेतलेले आहेत. हा 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 थोडासा तिरका वाटतो बोर्ड. हा ओके थोडा हा ओके 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 बघा हा 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 दिसतोय ना आता? हो हो मुलांसाठी सूचना आहे. 5-6 जॉईन व्हायचंय बरोबर वेळेवर. उशिरा जॉईन झाले तर तुम्हाला अर्धवट माहिती समजणार नाही. मुलांनी बरोबर 6 जॉईन व्हायचंय. मी बोरुडे सरांना विनंती करतो, कालही त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपला पाठ घेतला होता. सरांना विनंती करतो की सरांनी पुढचा भाग या तासिकेमध्ये घ्यावा. नमस्कार सर्वांना. या ठिकाणी आपण कालच्याला संख्या मालिका हा भाग पाहिला होता. संख्या मालिकेमध्ये आपण भरपूर मुद्दे पाहिले होते. त्यामध्ये पहिला मुद्दा पाहिला होता. काय काय मुद्दे पाहिजे होते आपल्याला ते बघूया आपण एकदा. की या ठिकाणी रोमन संख्या चिन्ह होते. रोमन संख्या चिन्ह तुम्हाला लिहायला वगैरे लक्षात ठेवायला लावली होती. त्यांचा वापर आपल्याला करायचा आहे. तरी पण काल म्हणून या ठिकाणी 1 साठी 1 बेस वापरले जाते. 5 साठी व्ही वापरला जातो. 10 साठी एक्स वापरला जातो. त्यानंतर 50 साठी एल, 100 साठी सी, 500 साठी टी आणि 1000 साठी आपल्याला एम वापरायचा आहे. हे काल सर्वांनी पाठच केला असेल, तरी पण मी आजची रिव्हिजन म्हणून या ठिकाणी आपल्यासमोर घेतलेला आहे. त्याचबरोबर आता पुढचा घटक पाहिला होता तो म्हणजे अपूर्णांक, अंश, छेद, वाचक, त्याच्यानंतर त्रिकोणी दोन प्रकारे शिकवलं होतं. एक तितके म्हणून मी करू शकत होते. जसं तुम्हाला सांगितलं होतं, असं 3 तितके मांडले, 3 तितके त्रिकोण तयार करणे किंवा ही झाली एक सुरुवातीची मेथड. दुसरी मेथड अशी होती की 1, 2 यांची बेरीज केली. 1 आणि 2 3 झाले म्हणजे 3 त्रिकोणी संख्या किंवा 1, 2, 3 1, 2, 3 यांची बेरीज 6 ही त्रिकोणी संख्या झाली.
किंवा अजून एक प्रकारे पद्धत आपण काढू शकतो. तिसरी पद्धत कशी की कोणत्याही दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार करायचा आणि त्यांची लिंपट करायची. समजा उदाहरणार्थ 4 आणि 5 यांचा गुणाकार केला. 4 आणि 5 यांचा गुणाकार किती येतो? 20. 4 पंचे 20 आणि या 20 ची निमपट म्हणजे लिंबी करायची. म्हणजे याला दोन्ही भाग द्यायचा. बी कमी बी कमी बी शून्य शून्य म्हणजे 10 ही त्रिकोणी संख्या आहे. या ठिकाणी लगेच तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळून जाईल. परंतु या 10 त्रिकोणी संख्या आहेत. मला असं वाटतं 1 ते 100 पर्यंत येतो. 7 ते 8 मूळ संख्या त्रिकोणी संख्या का आपल्याला तेवढा पांढरा हरकत नाही. 1 3 6 10 15 21 22 36 45 55 66 78 आणि 91 या संख्या आपण पाठ करायची अपेक्षा ठेवायला हरकत नाही. यानंतर आपण पाहिलेलं कालचा मुद्दा होता तो म्हणजे काय? वर्ग संख्या आणि मूळ. वर्गमूळ वर्गमूळ या ठिकाणी याला वर्ग म्हणतात. आपण काल पाहिलं होतं वर्ग याला म्हणायचं वर्ग याला म्हणायचं वर्गमूळ. मूळ मग या ठिकाणी हे जे 3 च्या वरती 2 दिसतात तुम्हाला. या 3 च्या वरती जे 2 लिहिलेले 3 च्या वरती 2 म्हणजे काय? 3 2 वेळेस घ्यायचं त्यांचा गुणाकार करायचा. जो गुणाकार येईल त्याला म्हणायचं वर्ग आणि जे 3 आहे त्याला म्हणायचं वर्गमूळ. या ठिकाणी 5 चा वर्ग 25 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25 6 चा वर्ग 36 7 चा वर्ग 49 8 चा वर्ग 64 9 चा वर्ग 81 10 चा वर्ग 100 11 चा वर्ग 121 12 चा वर्ग 144 13 चा वर्ग 169 14 चा वर्ग 196 15 चा वर्ग 225 16 चा वर्ग 254 17 चा वर्ग 289 18 चा वर्ग 324 19 चा वर्ग 361 आणि 20 चा वर्ग 400 अशा प्रकारे आपल्याला 20 पर्यंत वर्ग 100% पाठ करायचे होते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा शिकलो होतो आपण जो म्हणजे घन आणि घनमूळ. घन आणि हे घनमूळ. जसं आपण या ठिकाणी पाहिलं एका डोक्यावरती 2 लिहिले होते म्हणून आपण त्याला वर्ग म्हटलो. 4 चा वर्ग. तसं याच्या डोक्यावर सेक्शन 1 म्हणजे 4 चा 3 वेळेस गुणाकार करायचा. 4 गुणिले 4 याचं जे उत्तर येईल 4 चौक 16. परत याला गुणिले 4 करायचं 16 चौक 64. या ठिकाणी 64 इथं आहे घन आहे कोणाचा? 4 चा. म्हणजे हे जे आहे 4 चा घन 64. आपल्याला हे घन 10 पर्यंत तरी पाठ करायचे आहे. याच्यावरती आपल्याला प्रश्न येतात. 1 चा घन 1 2 चा घन 8 3 चा घन 27 4 चा घन 64 5 चा घन 125 6 चा घन 216 7 चा घन 343 8 चा घन 512 9 चा घन 729 आणि 10 चा घन 1. अशा प्रकारे आपल्याला वर्गमूळ घन घनमूळ हे आपल्याला पाठच करायचे आहे. याचा आपल्याला नेहमी सराव करायचा आहे. हा जर सराव केला तर तुम्हाला त्याच्या तो पूर्ण हे संख्या पाठांतरच असल्या पाहिजे. जेवढ्या स्पीडने म्हणता येईल तेवढ्या स्पीडने तुम्हाला त्या म्हणता आल्या पाहिजे. काय केला तुम्हाला एक फोन नंबर सांगितला होता पहा. काय होता नंबर तो? 44 22 32 23 33. हा फोन नंबर मी तुम्हाला सांगितला होता. हा फोन नंबर जर तुम्ही पाठ केला तर तुम्हाला ह्या मूळ संख्येचा वजन तुमच्या कोणत्या 1 ते 10 मध्ये किती 11 ते 20 मध्ये किती 31 ते 30 मध्ये किती 51 ते 50 मध्ये किती सॉरी 51 ते 60 मध्ये किती 91 ते 100 मध्ये किती अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी लगेचच ते पाठ झाले असते. याच्यामध्ये आपल्याला 25 मूळ संख्या आहे. 25 मूळ संख्यापैकी 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहे. पुढे 10 मूळ संख्या आहे. आपल्याला अशा प्रकारे ती पाठांतर करणं गरजेचं. पाठांतर का करायचं? कारण याच्यावर तुम्हाला जे गणित येणार आहे ती गणित सोडवत असताना याच्यावरती गणित तुम्हाला सरळ संख्या मालिकेत येतात. समजा उदाहरणार्थ 2 3 5 6 11 13 आणि मग हा अंक घालून टाकणार आणि त्याच्या पुढे पुढे देणार. मग सांगा या संख्या मालिकेत संख्या म्हणजे गाळलेला आहे. गाळलेल्या ठिकाणी कोणता अंक येईल? मग हे आपल्याला त्यावेळेस त्या ठिकाणी ह्या संख्या मूळ आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग त्यानंतर आपण ते 2 3 5 7 11 13 17 17 आहे 17 तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला या मूळ संख्या 100% पाठ करायच्या आहेत. त्या पाठ करूनच तुम्हाला लक्षात राहील. यासाठी तुम्हाला ट्रिक्स ही सांगितली होती. यानंतर पुढचा घटक पाहिला होता सहमूळ संख्या सॉरी जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय की ज्या दोन मूळ संख्यांमध्ये
वजाबाकी केली असं दोनचा फरक भेटेल. किती? दोनचा फरक भेटला पाहिजे. माझं उदाहरणार्थ या ठिकाणी पाहिजे आपण 11 आणि 13 केले. 11 आणि 13. मग 13 मधून 11 वजा करूया. 11 मधून 13 गेले, 13 मधून 1 गेला 2. हे दोनचा फरक ज्या ठिकाणी असेल, ज्या ठिकाणी दोनचा फरक असेल, ज्या मूळ संख्यांच्या दरम्यान मूळ फरक असेल त्यांना काय म्हणायचं? जोड मूळ संख्या म्हणायची. म्हणजे जोड मूळ संख्येचे जोडच किती येतात? 8, 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61. या दोन जोड्यांना एक लक्षात ठेवा. 29 आणि 31, 59 आणि 61 या दोन थोड्याशा आपल्या टक्केमध्ये लक्षात ठेवा, कारण ते वेगळे आहेत. त्याच्यानंतर पुढचा आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे ज्यांचा विभाज्य काय होतंय का? ज्यांचं विभाजन 1 आहे, ज्यांचं विभाजन 1 आहे अशा लोकांचं अशा सामायिक विभाजन फक्त एकच आहे. मग कोणती? तुम्हाला कालच्या सांगितलं होतं 5 आणि 4. आता 5 ला कोणत्या संख्येला जातो? 1 आणि 5 ने जातो. 4 ला कोणत्या संख्येला जातो? 1 ने जातो, 2 ने जातो, 4 ने जातो. यांच्यामध्ये सामायिक विभाजन एकच आहे, कारण याच्यात एक आहे, याच्यात एक आहे. म्हणजे हेच आहे 5 आणि 4 आहे. कोणत्या संख्येला झाले? समूळ संख्येला. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे? नियोजन करायचे वा आपलं लक्षात घ्यायचे सहमूळ संख्या. त्याच्यानंतर आपल्याला काय होतं? संयुक्त संख्या. संयुक्त संख्या तुम्हाला सांगितलं ज्या मूळ संख्या नाही 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंतच आपण विचार करतो सध्या. 1 ते 100 पर्यंत मध्ये आता 2, 3, 5, 7, 5, 7 या मूळ संख्या झाल्या. पण त्याच्यामध्ये 4 ही संख्या जी पाहिली आपण 1 ते 5 4 ही संख्या संयुक्त संख्या, कारण त्याच्यात 2 आणि 2 4 होतात, वेदुले 4 होतात, म्हणून ही संयुक्त संख्या. आता एक अंकी संख्येचा गुणाकार हा आपल्याला झटपट आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला 1 ते 20 पर्यंत पाठांतर पाठवतो. त्याच्यानंतर काय? दिलेल्या अंकापासून 6 अंकी, 5 अंकी, 4 अंकी संख्या तयार करण्याची संख्येचं तुम्हाला ते म्हणतात, अरे बाबा या संख्या काय आहे? त्या 4, 3, 0, 5 अंक किती दिले? 4 अंक दिले 4 आणि म्हणतात 5 अंकी संख्या तयार. आता तुम्हाला अगोदर दिलेल्या अंकापासून 4 अंकी संख्या तयार करून ठेवूया, नंतर 5 अंकी कशी तयार करायची? मग याच्यामध्ये आपल्याला सांगतात मोठ्यात मोठी संख्या तयार करा. मोठ्यात मोठी, लहानात लहान. आपल्याला मोठ्यात मोठी लहान संख्या तयार करायची असते. सुरुवातीला आपण 4 अंकी करू. मग इथं अंक कोणता दिलाय? मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. म्हणजे आपलं सगळं सरळ जी मोठी संख्या आहे ती मोठी संख्या आपण करायची. काय? 5, 5 च्या नंतर 4, 4 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 0, 5, 400. ही कोणती संख्या झाली? मोठ्यात मोठी संख्या. दिलेल्या अंकापासून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार. मग आता याच्यापासून आणखीन आपल्याला लहानात लहान संख्या तयार करा म्हणतात ते. याचा अंक वापरून मग याचा अंक वापरून या ठिकाणी लहान लहान अंक 0, 3, 4, 5. अरे ही झाली संख्या तयार. परंतु ही संख्या ज्यावेळेस आपण वाचायला जातो तर 0चा बच्चा 1000च्या स्थानी होऊ शकतो? नाही होऊ शकत. म्हणून 0 ही संख्या काय करायची? 0 ही सगळ्यात लहान जरी असते तरी ती आपल्याला काय करायची? दुसऱ्या स्थानावर करायची. म्हणजे अशा प्रकारे जर आपण संख्या केली तर ती संख्या चुकीची आहे, कारण ती 4 अंकी होतच नाही. 3 अंकी संख्या तयार होते. मग 3 अंकी संख्या तयार न होता ती 4 अंकी झाली पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचंय? याच्यापेक्षा मग माझा अंक 3 च्या नंतर हा 0 घ्यायचा आणि मग उरलेली संख्या जशीच्या संख्या तयार. आता मात्र 4 अंकी संख्या तिथं 1000च्या स्थानावर 0 होता. 0 अंकी काहीच नसतो. पुढच्या संख्येला काहीच किंमत नसते. या ठिकाणी संख्या तयार झाली 345. ही संख्या चुकीची झाली. ही संख्या आता आपली झाली तयार झाली 3045. ही संख्या जी तयार झाली तर ही आपली लहानात लहान असते. मग याच्यातला फरक करायला सांगतील, यांची बेरीज करायला सांगतील. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या 4 अंकी संख्यांचा वापर. आता आपण याचे पुढचा घटक पाहणार आहोत. दिलेल्या अंकापासून
मोठ्या अंकी 5 अंकी संख्या तयार करा, काय अडचण नाही. दिले 4 अंक आणि म्हणजे 5 अंकी तयार करा, काय करा बाबा, काही नाही. हे सोपं आहे, खूप सोपं आहे. 4 अंक दिले, 5 अंक दिले, काहीच घाबरायचं नाही. मोठ्यात मोठी काय अडचण नाही. मोठ्यात मोठी किती अंकी? 5 अंक. बरं, 5 अंक. लहानात 5 अंक, लहान 5 अंक. थोडस मागं 5 अंक. आता पहा, मोठ्यात मोठीची संख्या आहे 5 अंक, दिले 4 अंक. 5 अंक कशी बनवायची? काहीच अवघड नाही. या ठिकाणी आपल्याला एक स्वातंत्र्य दिलेलं असतं, ते म्हणजे अगोदर सगळ्यात अगोदर काय करायचं, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठा अंक अगोदर घ्यायचा. ठीक आहे, मी घेऊन टाकला 5 अंक. आणि आपल्याला या ठिकाणी एक स्वातंत्र्य दिलंय, ते म्हणजे काय, की जेवढे अंक तयार करायचे त्याला जेवढी कमी पडत असेल तेवढा अंक मोठा बनवायचा. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठा अंक वाढवायचा आणि लहानात लहान संख्या तयार करताना लहान अंक वाढवायचा. या ठिकाणी मोठा अंक वाढवूया आपण. 5 हा मोठा अंक आहे, 5 दोनदा घेतला तर बाकी 5 अंक 4 अंक दिलेले, 5 अंक करायचे 5 क्रमाने, त्याच्यापेक्षा लहान आहे 4 3 0. ही झाली सगळ्यात 5 अंकी मोठी संख्या. लहान संख्या तयार करत असताना सगळ्यात लहान अंक 0 आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला सांगितलं 0 सुरुवातीला घेता येत नाही, म्हणून 3 घ्यायचा आहे. 3 नंतर त्याच्यापेक्षा लहान 0 आहे, 0 डबल घेऊन टाका, 4 आणि 5. ही झाली 20,45. ही संख्या सर्वात लहान संख्या. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, 5 अंकी संख्या, 6 अंकी संख्या, किती अंकी संख्या नाहीये, आपण त्या पूर्ण करू शकतो, तयार करू शकतो. त्याच्यानंतर आता 6 अंकी तयार करून 6 अंकी मध्ये 5 मोठा वाढवायचा आणि जसं आहे तसंच. मात्र इकडं सोडवण्याचं लक्षात ठेवायचं, 5,55,430. लहान लहान तयार करून 0 हात 0 किती वेळा घेतला, 3 वेळा घ्यायचं. त्याच्यानंतर 4 आणि 5, 3,45,000. ही झाली लहान. अशा प्रकारे तुम्ही संख्या तयार करू शकता. अजून वेगवेगळ्या प्रकारे पहा संख्या, ज्या ठिकाणी 0 नसते त्या संख्याचा एक फरक करूया आणि मग पुढे जाऊया. 4 3 7 2. मग आता या ठिकाणी पहा 0 नाहीये, मग 0 नसल्यावर मोठी संख्या कशी तयार करायची, मोठी आणि लहान. मोठी किती? 4 अंकी किंवा अगोदर मोठी म्हणलं सगळ्यात मोठा अंक किती? 7 4 7 4 3 आणि 2 म्हणजे 7,432. ही झाली मोठ्यात मोठी संख्या. आता 4 अंकी लहानात लहान संख्या म्हणल्यावर सगळ्यात लहान अंक 2 3 4 7 2,347. ही झाली लहान. मग या ठिकाणी 5 अंकी म्हटले, त्या ठिकाणी जसं आहे तसंच काही बदल करायचा नाही. आपण मगाशी जे शिकलो त्यात 5 अंकी तयार करायचे. 5 अंकी मध्ये सगळ्यात मोठी संख्या 7, मोठा अंक डबल घ्यायचा, झालं 7. त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान आणि त्याच्यापेक्षा लहान झाली 77,432. ही जर लहान करायचं आहे, 2 सगळ्यात लहान, 2 डबल घ्यायचा, त्याच्यानंतर 3 4 7 3 4 7. ही झाली संख्या 22,247. मग यांच्यातला फरक करायला सांगते, बेरीज करायला सांगते आणि आपल्याला त्याच्यावरती प्रश्न विचारतो. ह्या ठिकाणी आपल्याला संख्या तयार करायला, संख्येचा नियम फक्त लक्षात ठेवा. शून्याचा नियम खूप महत्वाचा आहे. 0 पुढे घ्यायचा नाही, 0 हा मध्ये ठेवायचा ज्यावेळेस तुम्ही लहान अंकी संख्या. बाकीचे याच्यामध्ये काहीच नाही. जसं आपण मग चढता उतरता क्रम लावतो एक अंकी संख्येचा, अगदी तसे. या ठिकाणी मोठी म्हणलं का लगेच मोठ्या संख्येपासून सुरुवात करायची, छोटी म्हणलं तर छोट्या संख्येपासून तयार करायची. काही अवघड नाही.
याच्यामध्ये फक्त संख्या तयार करायची, त्याच्यानंतर तुम्हाला बेरीज वजाबाकी करताना ध्यान द्यावं लागतं, व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. कारण पहा, या ठिकाणी 2 7 वजा करायचे. बळे काही जण वजाबाकीमध्ये चुकतात, डायरेक्ट 5 लिहून बसतात. साधारण मार्ग होतात, परंतु 2 5 ला जातात, 2 7 ला जातात, 2 7 ला जात नाही. या ठिकाणी तुम्हाला हात घ्यावा लागतो, लक्षात असतं. ते लक्षात घेऊनच तुम्ही या ठिकाणी वजाबाकी आणि बेरीज करायची. त्याच्यावरती उदाहरण येणार आहे, आपण सराव संख्यामध्ये ते घेणार आहोत. त्याच्यानंतर असंख्येतील लहान मोठेपणा. आता या ठिकाणी संख्येतील लहान मोठेपणा आहे. तुम्हाला भरपूर संख्या दिलेल्या असतात. उदाहरणार्थ आता संख्येतील लहान मोठेपणा तुम्ही शिकलेले, चढता उतरता क्रम तुम्ही लावलेला आहे, परंतु आपण या ठिकाणी काय करूया, 3 5 10 3752 3645 95 35 35 42 आणि 35. आता या ज्या संख्या आहेत, या संख्यांमध्ये आता आपण या ठिकाणी थोडं जरा जाणून अवघड गणित घेतलंय, परंतु अवघड म्हणजे माझ्या दृष्टीने सोबत आहे, तुम्ही फक्त एकदा लक्ष द्या. आता ज्यावेळेस तुम्ही सगळ्यात महत्वाची ट्रिक्स लक्षात ठेवायची याच्या, की तुम्हाला काय करायचं सांगितलंय, लहान मोठेपणा ठरवायचं. लहान कोण येते ठरवायचं, नंतर मोठे आपोआप भेटणार आहे. लहान मोठे, मग आता लहान मोठेपणा ठरवण्यासाठी एकच ट्रिक लक्षात ठेवायची. पहिल्यांदा पाहायचं या संख्या किती आल्या. आता ह्या सगळ्या संख्या विचार अंकी याच्यात जर एखादी 3 अंकी आली असती तर ती सगळ्यात लहान असते. काही पाहायची गरज आहे का, नाही. याच्यात जर 2 अंकी असते तर ती याच्यापेक्षा लहान असते. याच्यात जर 5 अंकी असते तर ती सगळ्यात मोठी, आपोआप काहीच गरज नाही, कारण बाकीच्या सगळ्या संख्या 4 अंकी, ती असलेली 4 अंकी मोठी. मग या ठिकाणी सगळ्या संख्या आपल्याला दिल्या त्या मात्र त्यांनी 4 अंकी दिल्या, काय हरकत नाही, 4 अंकी देऊ द्या. आता 4 अंकी दिल्यानंतर 4 अंकामध्ये सगळ्यात एकक दशक शतक हजार, सगळ्यात मोठं कोणी, एकक एका दशक शतक एका हजार, अर्थात 1000 हा सगळ्यात मोठा आहे. मग आपण काय करू, 1000पासूनच सुरुवात करू. मग या ठिकाणी काय करायचं, 4ही संख्येच्या 1000च्या खाली रेष मारून, 4ही संख्येच्या 1000च्या खाली रेष आपण मारून घेतली. किती अंक येतो, इथं 3000 आहे, इथं 3000 आहे, इथं 3000 आहे, इथं 3000. अरे बाप, यांनी तर आपल्याला एवढंच काढलं. 4 अंकामधलं 3000 आहे, तर जर समजा 5 असतं तर ही मोठी झाली असते, याच्यापेक्षा लहान झाल्याचं. परंतु तसं काही झालेलं नाही. या ठिकाणी सुद्धा 3च दिलं त्याने. मग आता आपल्याला यांच्यामध्ये ठरवत असतो ना, आपल्याला काय करायचंय. मग या ठिकाणी या 3000 असल्यामुळे या 3ही संख्या आपण आता 1000 म्हणून सुटत नाही. 1000च्या पाठीमागचं घर घेऊ जरा, त्याच्या पाठीमागचं घर शतकाचं. मग शतकाकडे जाऊ, इथं 5 आहे, इथं 6 आहे, इथं परत 5 आहे, इथं 5. आता आणखी एक महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये 3 5 आले, हा मोठा आहे, हा सगळ्यात मोठा, हा मोठा आहे. 5 पेक्षा 6 कसा आहे, मोठा आहे. 5 पेक्षा 6 मोठा म्हणजे मोठी संख्या, ही सगळ्यात मोठी संख्या या 3ही संख्या. आता ह्या 3ही संख्यामध्ये 3ही ठिकाणी 5 5 आले. मग आता त्याच्यापेक्षा खाली होतो, त्याच्यापेक्षा खाली म्हणजे कोण, दशक. दशकाकडे जाऊ, इथं दशक कोण आहे का, इथं दशक आहे 7, इथं दशक आहे 9. सॉरी, आई पाहिजे तर ही मोठीची आहे. इथं दशक आहे 4 आणि इथं दशक 0. इथं 7 आहे, इथं 4 आहे आणि इथं 0. मग याच्यातला कोणता सगळ्यात लहान द्वंद्व आहे, 0 सगळ्यात लहान आहे. ही संख्या सगळ्यात, मग ही संख्या सगळ्यात लहान 3000
5 शिफ्ट 4 ही सगळ्यात लहान. मग त्याच्यापेक्षा मोठी कोणती? इथं दशक स्थानी 7 आहे, इथं 4 आहे, म्हणजे ही मोठी. मग त्याच्यापेक्षा 3000 5 त्याच्यानंतर आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्या संख्या घेतल्या त्या संख्येला तुम्ही काटा मारायचा. म्हणजे आपल्या लक्षात राहतं आपण ती संख्या घेतली, परत आपण त्या संख्येचा जात काट मारायला कंप्लीट करायची नाही. माझ्याकडे सुद्धा राहिलं, मी परत तिकडे घेतो. मग आता त्या दोन संख्या झाल्या, आणि तुमच्यापेक्षा सगळ्यात मोठी 3592. सॉरी 95. हे झाला आपला चढता क्रमांक किंवा लहान संख्या त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा लहान संख्या आणि मोठी संख्या ही आपल्याला ओळखण्यासाठी सगळ्यात अगोदर सगळ्या संख्या पाहायच्या. एक अंकी किती, दोन अंकी किती, तीन अंकी किती. मग एक अंकी संख्या सर्वात लहानच. जर समजा सगळ्यात तुम्हाला दोन अंकी दिले असतील तर एक अंकी संख्या ही कशी झाली, किंवा तीन अंकी दिले असेल एखादी संख्या आणि बाकीची सगळ्या संख्या दोन अंकी असतील तर जी दिलेली मोठी, जी दिलेली संख्या आहे 4 अंकी सगळ्यात मोठीच. किंवा ज्या वेळेस सगळ्या संख्या सारख्या दिल्या असतील त्यावेळेस काय क्रायटेरिया लावायचा, 4 अंकी संख्या दिल्या मग सगळ्यात मोठं स्थान 4 अंकी देऊया 5 अंकी देऊया. सगळ्यात मोठं जे स्थान आहे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी एवढे काय अर्थ नाही. जे सगळ्यात मोठं असो ते अगोदर पाहायचं. त्याच्यात लहान कोणी, त्याच्यात मोठं कोणी, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान, ते जर सारखे त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, फार एकापर्यंत जायचं आपण. आणि ह्या गोष्टी करूनच आपण त्या ठिकाणी काय करायचं, संख्येचा लहान मोठेपणा करायचा. आपण मग सराव करतो, परंतु त्या ठिकाणी काय होतं, थोडीशा गोष्टीवर चूक होती आणि मग सगळ्यांच्या चुकीचं होतं. त्यासाठी काय करायचे, संख्यांचा लहान मोठेपणा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा, लक्षात घ्यायचं. आता हा संख्यांचा लहान मोठेपणा झाल्यानंतर आपण आता डायरेक्ट सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे आपल्या त्या ठिकाणी सराव. काल आपण याची रिव्हिजन, काल आपण याची सगळी माहिती घेतली होती. आता आपण काय करूया, प्रत्यक्ष या ठिकाणी सराव या ठिकाणी करूया. आता या सराव करत असताना आपल्याला काय काय करायचं, आता या ठिकाणी काय दिले पहा, संख्या मालिका दिलेली. तुम्ही पण वाचा, लक्ष देऊन तुम्हाला काय याचा पुरवता येते का. इथपर्यंत किती अंक दिले, 1 2 3 4 5 6 7. काय सांगतात, वरील संख्या मालिकेत संख्या संख्यांप्रमाणे मांडल्यास मध्यभागी कोणती संख्या मानता येईल किंवा मध्यभागी कोणती संख्या गेली. पहा दिल्यात कोणत्या संख्या, रोमन संख्या, आणि चढता क्रम तुम्हाला मांडायचा पहा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पहा, मी अगोदरचे सांगितलं होतं की तुम्हाला संख्येचा लहान मोठेपणा करता आला पाहिजे आणि अगोदर त्या संख्या कोणत्या आहेत हे पण करतात. या ठिकाणी खूप छान प्रकारे त्यांनी काय केले, दोन जे घटक होते, एक रोमन संख्या मिक्स केल्या आणि संख्येचा लहान मोठेपणा मिक्स केला. अजिबात घाबरायचं, अगोदर रोमन संख्या दिल्यात ना, मग ह्या रोमन संख्येचा आपण काय करून घेऊ, आपल्याला कळलं अशा भाषेमध्ये. याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, मला सांगितलं होतं तुम्हाला. एक साठी काय आहे, एल, एक रेष, 5 साठी व्ही, 10 साठी 10 साठी एक्स, 50 साठी एल, सॉरी एल, 100 साठी सी, 500 साठी टी आणि 1000 साठी एलसीडी. आपल्या घरातला एलसीडी आणि एम, एलसीडी वरती मी पिक्चर पाहतो, कार्टून पाहतो, ठीक आहे ना. अशा प्रकारे 50 100 500 1000 हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण पाहूया पहिलं दिले आपण एल आणि आय. एल आणि आय याचा काय होतो बरं, याचा अर्थ एल म्हणजे किती आपल्याला 50 आणि आय म्हणजे किती 1. एल आणि आय म्हणजे किती 50 आणि 51.
दुसरी संख्या काय दिली? डबल एक्स. एक्स म्हणजे किती? 10. 2 आले म्हणजे 20. पुढे काय? व्हीसी. व्ही म्हणजे किती? बघूया 5. पण त्याच्या पुढे सी आलं. सी म्हणजे किती? 50 सॉरी 100. 100 मधून 5 गेले. 100 मधून 5 कमी. आता पहा, तुम्हाला मी काल सांगितलं होतं, अगोदर जर असेल तर कमी, पुढे जर असेल तर जादा. अगोदर असेल तर कमी करायचे, नंतर जर असेल तर त्यात मिळवायचे. हे तुम्हाला काल सांगितलं होतं. मग या ठिकाणी सी म्हणजे किती? 100. 100 मधून 5 गेले, मग किती राहिले? 95. त्याच्यानंतर एल. आता पहा एल. एल म्हणजे किती? 50. 50 मधून हे किती येतं? एक आय आणि एक्स काय म्हणतात त्याला? आय आणि एक्स. एकाचं चिन्ह होतं 9. मग 50 मधून 9 गेले. 50 मधून 9 गेले म्हणजे किती राहिले? 41. 41. त्यानंतर एक्स म्हणजे 10 आणि हे 4. 10 आणि 4 14. 10 आणि 4 14. त्याच्यानंतर पुढे बघूया सी आय व्ही. आता सी बघूया. सी म्हणजे काय? 100. आय व्ही म्हणजे किती? 4. म्हणजे 100 आणि 4 104. त्याच्यानंतर त्याच्या पुढची एक्स व्ही आय आय म्हणजे एक्स म्हणजे 10 आणि 5 15 16 आणि 7. एवढी मोठी दिली पण तीच उत्तर सोपं आहे. 17 आहे. त्याच्यानंतर पुढचं आय व्ही एल. एल एल कोणता आहे? एल किती? 50. 50 मधून किती गेले? 5. 5 आणि हे 4 सॉरी 5 सॉरी 4 गेले पण किती राहिली? 56. सॉरी 56. 50 मधून 4 गेले 46. शेवटची संख्या शेवटची संख्या किती? मग ह्या झाल्या संख्या. या संख्या आपण केल्यानंतर काय करायचं? आता हे जर पाठांतर असतं माझं तर मी फुल स्पीड मध्ये त्या लिहून काढल्या असत्या, डायरेक्ट दिलेल्या असत्या. कशातून काय करायची गरज नसते कठीण. तुम्हाला काल सांगितलं त्यासाठी पाठांतर करा. ज्याचं जास्त पाठांतर असेल मग त्याचं त्या ठिकाणी. आता काय करायचं? त्यांनी चढत्या क्रमाने लावायची. चढत्या क्रमाने लावायची म्हणजे चढत्या क्रमाने सुरुवात करत असताना लहान म्हणून मोठ्याकडे. सगळ्यात लहान संख्या 9. 9 नंतर 14. 14 नंतर 17. 17 नंतर 20. 20 नंतर 41. 41 नंतर 46. 46 नंतर 51 आणि त्याच्यानंतर आहे 95. त्याच्यानंतर आहे 10. किती संख्या येते? 1 2 3 4 5 6 7 8 9. आपले सगळे आले का बघून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 संख्या. नाही तर काय व्हायचं? सगळ्या संख्या राहील, एखादी संख्या राहून जायची, काहीच उपयोग नाही. मग आता इथे आमची मध्यभागी काढायचा 9 आहे. 9चा मध्यभाग किती येतो? सरळ सरळ काय करायचं? 9 ला भाग करायचं किंवा 9 मधून 1 वजा करायचा आणि त्याला भाग द्यायचा किंवा 9 मध्ये 1 मिळवायचं त्यात भाग द्यायचा. उदाहरणार्थ 9. मग आता आपण दुसरी पद्धत सांगतो अगोदर. इकडे एक कापायचा, 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 इकडे एक कापायचा. आला. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. किंवा एकूण संख्या. याच्यासाठी सूत्र काय आहे? हे सूत्र लिहून घेतलं तरी चालेल. मध्यभागी येणारी संख्या. मध्यभागी येणारी संख्या. मग येणारी संख्या कशी काढणार? मध्यभागी येणारी संख्या तर विषम संख्या असते. विषम संख्या असताना विषम संख्या असेल तसं अंक विषम अंक असतील. विषम एकूण अंक विषम असतील. एकूण अंक काय असतील? विषम असतील.
तर त्याच्यामध्ये एक मिळवायचं, त्याला भागिले 2. आता आपले अंक किती होते? 9. त्याच्यामध्ये एक मिळवला, 10 भागिले किती? 2. 10/2. एक 10. पाचवी संख्या मध्ये आपण करून बघायचं 1 2 3 4 5 म्हणजे अशा प्रकारे सूत्र तुम्ही लिहून घेऊ शकता. मध्यभागी येणारी संख्या कशी काढायची असते? एकूण अंक जर विषम असतील, एकूण संख्या जर ह्या विषम असतील तर त्याच्यामध्ये काय करायचं? एक मिळवायचं आणि त्याला भागिले 2 करायचं. अशा प्रकारे तुम्ही हे पाहू शकता. मध्यभागी कोणती संख्या आहे? 41. आता 41 परत याच्यामध्ये लिहायची आपल्याला. मग याच्यामध्ये कोणती आहे? IXL पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे हा पर्याय प्रश्न आपला सोडवून आहे. याच्यासाठी तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. हे अगोदर माहिती करून घेतलं पाहिजे. पूर्ण संख्या त्याच्यानंतर चढत्या क्रमाने मांडण्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या. आता आपला दुसरा प्रश्न आलेला आहे काय? 25 64 343 225 88 216 729 100 आणि 512. मला या वर्गाने दोन्ही गणित काय करता? वरील दिलेल्या संख्या मालिकेत किती घन संख्या आहे? आला नाही प्रश्न पहा. मग याच्यासाठी वर्ग आणि घन जर पाठ असते तर तुम्ही फास्ट करू शकतो. पहिली संख्या 25 आहे. 25 काय आहे? 5चा वर्ग आहे. नको बाबा, ही वर्ग संख्या. ही कोणती संख्या आहे? वर्ग संख्या. 5चा वर्ग आहे. नको मला ती कट करून टाकू जाऊ तुम्ही, कारण ती वर्ग संख्या. 64 64 आहे. वर्ग संख्या पण आहे, परंतु ती काय आहे? घनसंख्या पण. कोणाची घनसंख्या आहे ती? 4ची. 4 चौक 16 आणि 16 चौक 64. म्हणजे ही 4ची घनसंख्या. बरोबर. ही जरी वर्ग संख्या असते तरी सुद्धा ती घनसंख्या पण आहे. त्याच्यानंतर काय की 343. 343 कोणती संख्या आहे? ही घनसंख्या आहे. कोणाची? 7. 7 7 49. 49 गुणिले 7 केल्यावर उत्तर येतं 343. 225. 225 ही कोणाची वर्ग संख्या आहे का घनसंख्या आहे? 15चा वर्ग 225 ही वर्ग संख्या. 81 81 काय झाली? वर्ग संख्या झाली, घनसंख्या नाही झाली. तर ती घनसंख्या नाही, म्हणून 81 काय येणार आहे? वर्ग संख्या आपल्याला. परंतु घनसंख्या 6चा मला असं वाटतं की 6चा घन आहे. 6चा 36 गुणिले 6 बरोबर 216. 6चा घन आहे 216. 729 हा 9चा घन आहे. 9चा घन कसा आहे? 81 गुणिले 9 जर केले तुम्ही तर त्याचं उत्तर तुम्हाला 729. अरे इथं 100 आहे. 100 हा घन नाही, 10चा वर्ग 100. पण इथं जर 1 शून्य असतं, 1000 जर असतं तर हा घनसंख्या 10चा घन 1000. परंतु इथं काय 100 केले, 1 शून्य कमी केला, ही वर्ग संख्या झाली 10चा वर्ग 100. आणि या ठिकाणी आपली जी शेवटची संख्या आहे ती म्हणजे कोणती? 512. 512 ही 8चा घन. 512 ही संख्या कोणाची? 8ची घनसंख्या. मग आपल्याला काय सांगितलं? वरील दिलेल्या संख्या मालिकेत किती घनसंख्या आहेत? किती आहेत? 1 2 3 4 5. बस 5 पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण देतो प्रश्न तर सोडवलं. मग आता हे तर याच्यासाठी जर तुमचे वर्ग आणि घन पाठ असतात तर तुम्ही अतिशय खूप कमी वेळामध्ये त्या ठिकाणी तुम्ही काय करणार? सगळं सोडून काढणार. आता याच्या पुढचा आपण प्रश्न पाहूया. याच्या पुढचा प्रश्न आहे कोणत्या वरीलपैकी पुढीलपैकी कोणत्या संख्येला 5 नाही आणि 8 5 आणि 8 या दोन्ही संख्येने भाग पुढील. आता पहिली संख्या आपण 13 पाहिजे. आता पहिल्यांदा आपण कालच्या आपण कसोट्या शिकवतो. कसोट्यामध्ये
आपण कसोट्या शिकत असताना कसोट्या 5ची कसोटी पाहिली. 5ची कसोटी काय सांगितले की बाबा रे, माझ्या जर पुढच्या संख्येचं जर एकक स्थान आलं, काय सांगितले, पुढच्या संख्येचं जर एकक स्थानी 0 असतील तर त्याला 5ने भाग जातो. म्हणजे ह्या सगळ्या संख्येला 5ने भाग जातोय. आता फक्त आपल्याला काय करायचंय, 8ची कसोटी पाहिजे. 8ची कसोटी काय सांगते, 2ची कसोटी एकक स्थान चालू, 4ची कसोटी एकक आणि दशक स्थान चालू, आणि 8ची कसोटी काय म्हणते, नाही मला तिन्ही पाहिजे. आता इथे इनमेन 3 अंकी संख्या दिल्यात म्हणून आपण डायरेक्ट 8चा पाडा म्हणूया. 8 1 8 2 16 नाही का, कोणी पाडत नाही, 13 नाही येणार. चला 8 2 16 8 1 24 24 आहे, सगळे येऊ शकतात. 8 2 16 8 24 8 32 8 45 8 7 8 32 38 नाही 8 7 48. या संख्येला आपण लागतो 480. 8 भागाला 480 भागिले 8 8 साठी 41 खाली 8 या ठिकाणी या संख्येला 5 ने पण जोडा लागतो. एका 5 परंतु ते खरोखर बरोबर आहे का बघायला आपल्याला. 5 9 45 8 2 5 गेले 3 5 वर्गून घेतला 0 5 आहे 30. बाकी 0 उरले पाहिजे. या ठिकाणी जेव्हा तुम्हाला भाग द्यायला सांगितलं दोन्ही संख्येला बाकी 0 उरले पाहिजे. बाकी जर 0 उरली तरच त्या ठिकाणी त्या संख्येला भाग जातो असं आपल्याला म्हणतो. मग या ठिकाणी 5 आणि 8 या संख्ये या दोन्ही संख्येने 480 या संख्येला भाग जातो. मग आता या ठिकाणी तुम्हाला गुणाकार करायला पाहिजे, भाग करायला पाहिजे, पाढे पाडून असलं तर अतिशय फार प्रकारे तुम्ही हे करण्यास करू शकता. आता पहा या ठिकाणी काय सांगितलंय, जुळ्या मूळ संख्या किंवा जोड मूळ संख्या. परत आलं जुळ्याची जोड. या ठिकाणी त्याला समानार्थी शब्द जुळ्या किंवा जोड. माझं तुम्हाला सांगितलं होतं जोड मूळ संख्या म्हणजे कशाला म्हणायचे, जोड मूळ संख्या आपल्या जोड मूळ संख्या सूत्राची 2 मोठं करायचं, 2चा फरक तरच जास्त नाही. जुळ्यामध्ये दोन्ही सारखेच दिसले पाहिजे, जुळ्याच्या 2चाच फरक. इथं 27 आणि 41 मध्ये होईल का नाही, 41 आणि 43 हो आहे ना, 43 मध्ये 41 गेले राहिले 2 63 आणि 59 होईल का नाही होणार, लेट आमच्या 61 सॉरी 61 आणि 49 नाही, 49 आणि 51 ही मूळ संख्या नाहीये आहे का नाही. आपलं पाठांतर पाहिजे त्यासाठी. 49 ही मूळ संख्या आहे का नाही, 7 7 49 नाही ना, 17 ही पण नाही, यामुळे फरक 2 असतात. परंतु या मूळ संख्या आहेत ना, आपल्याला त्यांनी काय सांगितलं, मूळ 11 आणि 13 आहे. 11 आणि 13 11 आणि 13 आणि या ठिकाणी 59 आणि 61 आणि 59 आणि 61 ही तुम्हाला धोका द्यायला दिसेल. 59 आणि 61 किती संख्या लागतात जोड्या, 1 2 3 मूळ संख्यांच्या जोड्या आपल्याला भेटलेल्या आहेत. आणि मग या 3 पर्याय पुढे एकदम खाली करायचं नाही सर या ठिकाणी 3 हा जो पर्याय आहे पर्याय मूळ संख्या आपल्या 5 असतील तर अशा प्रकारे आपल्याला कन्फ्युज करणार आहे. आपल्याला काय करणार या ठिकाणी तुमचा वेळ कसा जास्तीत जास्त व्हायला जाईल अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी माहिती देतात. आता या ठिकाणी मूळ संख्याच नाही म्हटलं नाही जुळ्या मूळ संख्या आपण अशा वेळेस कन्फ्युज नव्हतो. 49 ही मूळ संख्या नाही, 51 ही सुद्धा मूळ संख्या नाही. मग हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. यासाठी आपल्याला पाठांतर करणे गरजेचे आहे. या संख्या पाठच असल्या पाहिजे. मूळ संख्या तुम्हाला पाठ असल्या तरच तुम्हाला या प्रश्नांची उत्तर अतिशय सोप्या प्रकारे देता येईल. पुढील अंकमालिकेत सलग अंकांचा गुणाकार 18 येईल अशी किती जोड्या आहेत. आता पहा अंकमालिका आहे पहिली किंवा 3 7 18
अरे पहिलीच भेटली मला, बाबा छान छान, पहिली संख्या भेटली. 3 आणि 6, 3 6 18, 6 9 54 नाही होत, 9 1 9 नाही. आपल्याला किती गुणाकार पाहिजे? 18. 1 2 नाही, 8 2 16 नाही, 8 4 32 नाही, 4 5 20, 5 2 10, 9 2 18, 20 7 14 नाही, 7 21 नाही, 3 7 18, 5 18 आणि इकडे 3 7 18, 3 आपल्याचे 15. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्ही कन्फ्युज होता, सर 6 घेतला यातला परत नाही, त्यांनी काय शेजारी शेजारी सगळ्या संख्या आपण पाहिजे. मग 3 6 18 जरी घेतलं तरी पण याचा आणि याचा गुणाकार सुद्धा 18 घेऊन, म्हणून या ठिकाणी तुम्ही कन्फ्युज होऊ नका. या ठिकाणी जर तो अंक घेतला असला तरी पण पुढच्या अंकासोबत त्याची सुद्धा परत काय होते 18 गुणाकार हे आपल्या लक्षात. नाही तर काही जण म्हणतील सर या ठिकाणी 3 6 18 एक जोडी होती आणि पुढे सगळं 18 होते, पण 3 15 होते, परंतु ही सुद्धा एक जोडी. मग आपले किती जोड्या तयार झाल्या? 1 2 3 4 4 क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला झाले. सॉरी इथं पण 9 2 18 ही पण एक जोडी 5 9 2 18. माझ्याकडून पुढचा 9 2 वाचलं गेलं, परंतु 9 आणि 9 कधीच राहिलेलं आहे. हा सगळं तुम्ही लक्षात घ्यायचं. 1 2 3 4 आणि 5 अशा आपल्याला 5 जोड्या भेटल्या. या ठिकाणी 5 वापरले. त्याच्यानंतर पुढचा आपण बघूया. आता मध्यान्ह आणि मध्यान्ह पूर्व. आता या ठिकाणी तुम्हाला वेळ दिलेला आहे. आता वेळ देत असताना त्यांनी काय केलंय ते लक्षात घ्या की 24 तासी घड्याळ वापरतो. वेळ आपल्याला माहिती नाही, वेळ आपण बऱ्यापैकी वापरतो ती 12 तासी घड्याळाची वापरतो, परंतु ज्यावेळेस गणित देत असतात अशा प्रकारचे तर त्याच्यामध्ये 24 तासी घड्याळ देतात. कारण कशावर लक्षात येते 19 वाजत नाहीत आपल्याकडे, आपल्याला डायरेक्ट किती वाजतात 21 मधून म्हणजे 7 वाजता 7 वाजून 35. अशा प्रकारे आता यांनी काय सांगितलं, वर दिलेल्या मालिकेत घड्याळातील वेळ दर्शवलेला आहे. किती वेळ? मध्यान्ह वेळेनंतर, मध्यान्ह पूर्व वेळेनंतर. मध्यान्ह पूर्व म्हणजे काय? म्हणजे सकाळ. मध्यान्ह म्हणजे काय? दुपार. दुपारच्या पूर्वी म्हणजे त्याच्या अगोदर, म्हणजे 12 वाजायच्या अगोदर. आणि त्याच्यानंतर लगेच कोणती आली? मध्यान्होत्तर. नंतर अगोदर काय कोणती संख्या पाहिजे? पहिली संख्या मध्यान्ह पूर्व पाहिजे, म्हणजे 12 वाजायच्या अगोदरची पाहिजे. आणि त्याच्यानंतर लगेच 12च्या पुढची. मग आता आपण बघूया 9 ही सकाळची वेळ. सकाळची वेळ म्हणजे मध्यान्ह पूर्व वेळ. सकाळची वेळ म्हणजे मध्यान्ह पूर्व. 9 5 बरोबर आहे. 9च्या नंतर 12 वाजून 10 मिनिटे. 12 वाजून 10 मिनिटं झाली. 12 म्हणजे काय? मध्यान्ह झाली. 12च्या नंतर 1 मिनिट झालं, मध्यान्होत्तर झालं. मग पहिली जोडीची पहिली आपल्याला भेटेल. यानंतर 18 ही नंतर म्हणजे घ्यायची गरज नाही. 4:22 सकाळी 4 वाजता. 4 वाजले. 4च्या नंतर लगेच 23 म्हणजे ही एक जोडी झाली आपल्याला 4:22. त्याच्यानंतर पुढचं बघूया 23 25. 23 25 म्हणजे मध्यान्ह आपल्याला घ्यायची नाही. याला पण मध्यान्ह पण आपल्याला घ्यायची नाही. 10 15 ही बघूया. 10 म्हणजे सकाळचे 10 वाजले. 10 वाजून 15 मिनिटं झाली. आणि त्याच्या पुढची 19 म्हणजे 12 मिनिटाचा वेळ आहे, म्हणजे ही एक जोड तयार झाली. त्याच्यानंतर 2:45 1:55 ते दोन्ही एकाच ठिकाणच्या वेळ आहेत. सगळ्या मध्यान्ह पूर्वच्याच वेळ आहे. त्याच्यामुळे त्या येणार नाही. 2:45 नाही येणार आणि 2:55. मग किती जोड्या भेटल्या आपल्याला? 1 2 3. मग आपल्याला 3 जोड्या भेटल्या. पर्याय क्रमांक 3 आपल्याला. अशा प्रकारे मध्यान्ह पूर्व. आता आपण त्याला AM PM म्हणतो. आपल्याला ती AM PM पर्यंत भेटली. AM PM. आता AM जे असतं सकाळचं असतं, PM काय असतं दुपारच्या नंतर.
रात्री 12 पासून सॉरी दुपारी 12 पासून संध्याकाळी 12 पर्यंत PM असते. PM आणि PM तसं मध्यान्ह. आता आता तुम्हाला या ठिकाणी पूर्ण मराठी शब्द मराठी भाषेतले शब्द वापरू का आपल्याला ह्या गोष्टी आपल्या लक्षात असतात. त्यासाठी नावं आपल्याला पाठ ठेवायची. मध्यान्ह पूर्व, मध्यान्ह दर किंवा असे वेगवेगळे तुम्हाला कालच्या एक नवीन नाव लगत त्याच्यानंतर काय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जी नावं आहेत ती फरक अशी जी नावं आहेत ती तुम्हाला त्या ठिकाणी काय करायची यांचा संग्रह तयार करायचा यासाठी स्पेशल एका बाजूला वहीच्या पहिल्या पानावरती किंवा पुढच्यावरती तुम्ही नावं लिहून ठेवायचे. का कारण ते नाव तुम्हाला पाठांतरच करायचे आहे. त्या नावावरती तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहे. म्हणजे पुढचे जे उदाहरण आहेत कशा प्रकारे सोडवायचे हे आपल्याला करायचं. त्यानंतर आपण आता या ठिकाणी पाहूया चढत्या क्रमाने. वरील संख्या चढत्या क्रमाने लावल्यास 5 या 6 नंबर कोणती संख्या. तुम्हाला सांगितलं होतं मी संख्या तुम्हाला चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने लावायला सांगितलं. त्यांनी सांगितलं चढत्या क्रमाने सांगितलं उतरत्या क्रमाने सांगितलं. मग आता आपण काय चढत्या क्रमाने बघूया. या ठिकाणी सांगितलं चढत्या क्रमानेच करायचं. मग आता या ठिकाणी पहिली संख्या आहे 6,600 इथं 5,665 इथं 6,500. हे सगळ्या मला असं वाटतं ही 4 अंकी संख्या ही 4 अंकी संख्या ही 4 अंकी ही 4 अंकी ही 4 अंकी ही 4 अंकी आपली ट्रिक्स लगेच चालू करायची. 4 अंकी संख्या सगळ्या येतात. म्हणजे याच्यातली आपल्याला काय करायचं कुणी सगळ्यात लहान मोठी ठरवायची आपल्याला. कारण 3 अंकी असते ती लहान असते 5 अंकी असते मोठी असते. त्या ठिकाणी सगळ्या 4 अंकी दिल्यात. मग आपली त्याच्यानंतरची ट्रिक्स काय एकक दशक शतक सगळ्यात मोठा कोणी हजार. हजारापासून काय सुरुवात करायची. या ठिकाणी 1006 आहे या ठिकाणी 5 आहे या ठिकाणी 6 आहे या ठिकाणी 5 आहे या ठिकाणी 6 आहे या ठिकाणी 5 आहे या ठिकाणी 6. अरे बापरे. मग आता जे 6 वाले ते मोठे 5 वाल्या कोणत्या संख्या येतात 5 वाले जास्त 5 वाल्या संख्या कशा आपण काय करू जरा थोडंसं वेगळं म्हणजे आपल्याला ही 5 ची संख्या ही 5 ची संख्या ही 5 ची संख्या 3 संख्या 5 च्या बाकीच्या सगळ्या 6 च्या त्यानंतर मग आता याच्यानंतर आपण हजार अंक सारखाच भेटला आपल्याला. मग त्याच्या खालचा अंक म्हणतोय त्याच्या खाली म्हणजे हजाराच्या अगोदर शतक करूया. मग शतक सांगता इथं आहे 6 इथं आहे 6 इथं आहे 5 आणि भेटला. मग इथं 6 म्हणजे मोठे झाले. सगळ्यात छोटी संख्या झाली ती आपली कोणची झाली तर ती आहे ही संख्या सगळ्यात छोटी लहान एक नंबर झाली. आता मी या ठिकाणी संख्या लिहून घेतली. तुम्ही ज्यावेळेस परीक्षेला असतात त्यावेळेस त्याच ठिकाणी नंबर देऊन टाकायचा 1 2 3 म्हणजे काय म्हणजे वेळ वाचतो. संख्या लिहायला वेळ जातो. मी आता सध्या काय आपल्याकडे वेळ आहे पण शिकतो म्हणून या ठिकाणी सुरुवातीला सराव असा करायचा. परंतु ज्यावेळेस मेन परीक्षेला सराव करत असतात त्यावेळेस त्या ठिकाणी संख्येला नंबर देऊन टाकायचा. आता या दोन संख्यांमध्ये हजार सारखा आहे शतक सारखा आहे. हजारपेक्षा लहान नाम कोण शतक पेक्षा लहान कोण दशक करूया. या ठिकाणी दशक 6 आहे आणि या ठिकाणी दशक 5 भेटली आपल्या संख्या. दशक लहान संख्या दिली कोणती 56 56 5656. मग आता पहा मला सांगितलं होतं ही संख्या घेतली काट मारत चला आपल्याला कन्फ्युज होणार नाही. मग याच्यानंतर जे उरलेली ही संख्या मोठी येतात 5665 ही जी संख्या आहे 3 नंबरला आहे. ही पण संख्या झाली आता 3 संख्या झाल्या 3 संख्या राहिल्या 6 6 6 4 राहिल्या. मग आता याच्यामध्ये परत आपण पहिली ट्रिक्स वापरायची. एक दशक शतक सगळ्यात मोठा 1000 आहे ना हजारापासून हजारात पाहिल्या सगळे सारखेच शतक आपण घेऊया. इथं शतक आहे 6 इथे 5 इथे 6 इथे 6. अरे बाप मग काय हरकत नाही. इथं 3 ठिकाणी 6 एकाच ठिकाणी 5 आहे म्हणजे 5 लाख नाही 6565 ही एक संख्या ही संख्या घेतली आपण लगेच तिला काट मारून टाकूया म्हणजे आपल्या पुढे येणार. आता कोणते उरले 3 उरले. दशक सारखा सॉरी हजार सारखा शतक सारखा. मग आपण दशकाकडे जाऊया.
याचा दशक आहे 5, n बदलतो. तुमच्या लक्षात येईल. याचा दशक आहे 5, याचा दशक आहे उरलेला तर हे झाले हे झाले हे झाले. याचा दशक आहे 6, याचा दशक आहे 5. अरे बापरे, हा 6 आहे. हा म्हणजे मोठा असला सगळ्यात शेवटी असला याचा एक हजारासारखा आहे, शतकासारखा दशक दोन्ही संख्ये. मग आता आपण 55 डबल झाली का संख्या? तीन, 4, 5, 6 नाही ना, ही संख्या डबल झालेली आहे चुकून. ही जी संख्या आहे ही संख्या डबल झालेली आहे. मग आपण काय करूया, ही संख्या कट करूया. 66, 55 ही संख्या घेऊया आणि त्याच्यानंतर उरलेली संख्या ही संख्या झाल्यानंतर ही उरलेली संख्या 6 आता आपल्याला काय जास्त 5 असणार, आपल्याला चांगल्या क्रमांक लावूया. पहिल्या, दुसऱ्या, तिसरी, चौथी, पाचवी, पाचवी आपल्याला भेटली डबल 6. ही संख्या कोणती आहे? ही 4 नंबरचा 66. या ठिकाणी ही संख्या. चला याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. वरील संख्या मालिकेत लगतच्या किती जोड्यांमध्ये सहमूळ संख्या आलेल्या? आता सहमूळ संख्या मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांचा त्या ठिकाणी अवयव पडायचे, ज्यांच्या मध्ये एक अवयव कॉमन, फक्त एक ही संख्या कॉमन आहे त्या ठिकाणी त्यांचं काय करायचं आपल्याला. वेळ तर संपत आलाय. मग आता आपण अगोदर बघूया 35 आणि 48 यांच्यामध्ये कॉमन काय येते पहा. 35, 48 आपण पाहूया. 35 मध्ये काय येते 1, त्याच्यानंतर 5 ने जातो, 7 ने जातो, 35, त्याच्यानंतर डायरेक्ट 35 ने जातो. 48 ला 1 ने जातो, 2 ने जातो, 3, 4 ने जातो, त्याच्यानंतर 4, 16, 10, 8 ने जातो, सॉरी 6 ने जातो, 8 ने जातो, त्याच्यानंतर भरपूर आहे जातो इकडं 8 ने, त्याच्यानंतर 16 ने, 16 त्याच्यानंतर 24 24 आणि त्याच्यानंतर 48. मग आता या ठिकाणी कॉमन संख्या यांची सगळ्यांची पद्धत वेगवेगळी, एकच कॉमन यांच्यामध्ये कॉमन दुसरा आहे म्हणजे दोन्हीकडे आहे असं आहे का फक्त एकच? म्हणून या सहमूळ संख्या झाल्या. ही पहिली जोडी आपल्याला भेटली ती कोणती आहे? सहमूळ संख्येची आहे. त्याच्यानंतर 2 क्रमवार संख्या 48 आणि 24, 24 आणि 48 त्याच्यात भाग जातो. या दोन संख्या येणार नाही. 24 च्या आपण जर पाहिजे अवयव 24 च्या अवयव 1, 2, 4, 6, 8 ने 24, 8 ने बदलतो, त्याच्यानंतर डायरेक्ट 3 ने पण जातो किंवा 6 24, 12 दोन्ही 24 आणि 24 हे पाहिजे. यांच्यामध्ये कॉमन भरपूर आहे. 2 कॉमन येतो, 4 कॉमन येतो, 6 8 कॉमन येतो. मग ह्या सहमूळ संख्या होणार 24 आणि 24 आणि 25. हो 24 आणि 25 ज्या क्रमवार संख्या आहेत त्या नेहमी सहमूळ संख्या असतात. लक्षात ठेवा. ज्या दोन क्रमवार संख्या त्या क्रमवार येणाऱ्या संख्या ह्या नेहमी सहमूळ असतात, कारण त्यांच्यामध्ये एक फक्त हा एकच कॉमन असतो. त्याच्यानंतर 25 आणि 12. 25 आणि 12 मध्ये काय? 25 च्या अवयव करूया आपण आणि 12 च्या अवयव. 25 चा अवयव आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट 5 ने भागवतो, 5 5 25 आणि डायरेक्ट 25. त्याच्यानंतर 12 च्या अवयव 1, 2, 3, 4, 6 आणि 12. आता यांच्यामध्ये 24 आणि 25 मध्ये पाहिलं कॉमन पहा कुठं काही ते का नाही, फक्त एकच कॉमन येते म्हणून 24 आणि 25 ही झाली कॉमन.
आता 12 आणि याच्यामध्ये सुद्धा पहा 12 आणि 25 मध्ये पहा एकच कॉमन आहे पण काही कॉमन 12 आणि 25 ही सुद्धा काय आहे समसंख्या. आता 12 आणि 15 पूर्वी पुढे 15च्या अवयव काढतो आपण. आता ह्या अवयव काढण्यासाठी तुम्हाला मूळ येते की तुम्हाला काय पाहिजे यासाठी तुमच्या कसोट्या पाठ करायचं एक त्याच्यानंतर 5 ने भाग जाईल 5 ते 15 3 ने जाईल आणि 15 तर 12 आणि 15 मध्ये एक कॉमन आहे 3 पण कॉमन आहे म्हणून हे समूळ होणार नाही. त्याच्यानंतर 15 आणि 8 बघूया 15च्या अवयव लिहून घेतो 1 3 5 15 8च्या अवयव करून बघतो 8च्या अवयव असे 1 2 4 आणि 8. आता यांच्यामध्ये कॉमन आहे का हो एकच काहीच नाही म्हणजे त्या ही एक काय झाली समूळ संख्या झाली. आणि आता याच्यानंतरचे आपण जे पाहणार आहोत 8 आणि 11. आता 11च्या अवयव काढूया आपण 11च्या त्याच्यानंतर 2 9 8 18 त्याच्यानंतर 3 3 6 18 6 3 18 9 18. आता 8 आणि 11 मध्ये एक कॉमन दोन कॉमन एक दोन कॉमन निघाली ओके. आता एक पेक्षा आपल्या फक्त एकच कॉमन पाहिजे तिथं दोन कॉमन आपल्या किती जोड्या भेटल्या 1 2 3 आणि 4 जोड्या भेटल्या या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा आपल्या या ठिकाणी काय झालं उत्तर झालेलं आहे. आता आपण पुढचे दोन प्रश्न घेऊया आणि थांबूया. पुढचे दोन प्रश्न सोपे आहेत आणि त्याच्यानंतर थांबूया थोडस वेळ होईल परंतु आपल्याला ते गरजेचे आहे तसं सर्वच गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी 1 ते 50 पर्यंत असलेल्या मूळ संख्यांमध्ये 1 ते 50 पर्यंत असलेल्या मूळ संख्यांमध्ये तुम्हाला काय करायचे 3 हा अंक एकक स्थानी 3 हा अंक एकक स्थानी पाहिजे. मग एकच स्थानी अंक पाहिजे म्हटलं काय करायचं सरळ पहिल्यांदा 1 ते 50 पर्यंत अंकच वाट पाहिजे तुमच्या 1 ते 50 पर्यंतचे जे मूळ अंक आहेत त्याच्यामध्ये काय आहे पहिला आपला नंबर होता 44 22 32 32 मध्ये 1 2 3 4 5 इथपर्यंत आपलं घ्यायचं दोन करत नाही. आपण त्या संख्याप्रमाणे संख्या मिळेल काय 2 3 5 7 त्याच्यानंतर 11 13 17 19 4 झाले 2 21 नाही 23 आणि 19 पुढची 21 आणि 33 पण नाही ना 37 18 व्यवस्थित त्याच्यानंतर 41 43 47 हे झाले आपल्या संख्या. मग आता ज्या संख्या आहेत या संख्यांमध्ये काय सांगितलं एकक स्थान असा जर पाठ पद्धतीने भाषा करू शकतो एकक स्थान तीन आहे एकच स्थान असणार आहे. मग या ठिकाणी ज्या 3 संख्या आहेत या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 येईल परंतु ही जी 3 संख्या आहे ही सुद्धा कशी आहे एकच स्थानीच आहे. तुम्ही असा गोंधळ करू नका कारण काय या ठिकाणी ही एकच दशक स्थान यांच्या ठिकाणी दशक स्थान जरी असतात तर या ठिकाणी काय करायचं आपण त्याला दशक स्थान या ठिकाणी हे जे आहे हे एकच स्थानचे म्हणजे 1 2 4 या संख्या आपल्या काय शोधल्या एकच स्थानचे आहे. त्याच्यानंतर पुढचा अंक बघूया वरील संख्येमध्ये घन संख्येनंतर त्रिकोणी संख्या आलेल्या आहे अशी किती आहे. आता या ठिकाणी घन संख्या आणि त्रिकोणी संख्या अगोदर माहिती पाहिजे ना आपल्याला. त्रिकोणी संख्या आपण 5 मिनिटात लिहून करूया
तुमचे पाठ असतील. बस इथपर्यंत घेतलं तरी चालेल, कारण आपल्या याच्यात आपण फक्त ठीक आहे. चला मग आता या ठिकाणी काय आहे, इथपर्यंतच घेऊ. 6 साठी याच्या पुढे सांगते दिसत नाही, शॉर्टकट मध्ये घेऊया. आता घनसंख्या, पहिल्यांदा घनसंख्या 8 ही घनसंख्या आहे का? आहे का? 2चा घन आहे 8 नंतर 2 आला, 2 आहे का आपल्या याच्यात? नाही. चला हे नाही. त्याच्यानंतर 2 हा घन आहे, 1 हा घन आहे, 1 नंतरचा हा आलेला आहे. 1 ही घनसंख्या 1 ची आहे आणि आपली त्रिकोणी संख्या 10, एक जोडी आपल्याला भेटेल. त्याच्यानंतर 10 ही घनसंख्या नाही, 36 ही घनसंख्या आहे का? 6 6 36 नाही. 15 ही घनसंख्या आहे का? नाही. 64 64 ही घनसंख्या आहे. 64 कोणाची घनसंख्या आहे? 4 चा घनसंख्या. 4 चा घन 64, 28 ही त्रिकोणी संख्या. त्याच्यानंतर 55 हा घन आहे का? नाही. 27 घन आहे. 3 3 9 9 3 27, 3 घन आहे. मग 3 चा घन आहे, पण 45 आहे का? हो आहे. 25 ही घनसंख्या नाही, वर्ग संख्या. मग आपली किती जोड्या भेटल्या? 3 वेळा. मग किती वेळा आलेला आहे? असं किती वेळा आलेला आहे? 3 वेळा. मग याच्यासाठी पाठ, तुम्हाला घनही पाठ पाहिजे, त्रिकोणी संख्याही पाठ पाहिजे. मग गणित देत असताना तुम्हाला अशा प्रकारे आपण पहिल्यांदा मुद्दे शिकलेलो होतो. हे पहिल्यांदा जे मुद्दे घेतले ते खूप महत्वाचे आहेत तुमच्यासाठी, की या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, की सुरुवातीला तुम्हाला त्या ठिकाणी ते मुद्दे तुम्हाला माहितीच पाहिजे, पाठच पाहिजे. सॉरी हा या ठिकाणी सुरुवातीला आपण जर पाहिजे, तुम्हाला या संख्या मालिकेमध्ये थोडस पाठांतरावर लक्ष द्यावं. तुम्हाला रोमन अंकी पाठ पाहिजे, त्रिकोणी संख्या पाठ पाहिजे, संख्या लक्षात असल्या पाहिजे, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, समूळ संख्या पाठ नसली तरी चालते. परंतु तुम्हाला ह्या 100% याला जर तुम्ही पाठांतर केलं, त्रिकोणी संख्या असतील, रोमन अंक असतील, मूळ संख्या असतील, जोडमूळ संख्या असतील, त्या आठवड्यात त्याच्यानंतर 1 ते 20 पर्यंतचे काढे, त्याच्यानंतर 1 ते 20 पर्यंतचे काढे गुणाकार येणार आहेत, 1 ते 20 पर्यंतचे वर्ग, गण, हे वर्ग गण हे आपल्याला पाठच असलं पाहिजे. आणि गणित देत असताना तुम्हाला याच प्रकारचे, कारण त्यांना काय कधी कधी गणित अशी देतात वर्ग संख्या. समजा उदाहरणार्थ काय 5 10 त्याच्यानंतर 17 त्याच्यानंतर 26. आता याच्या पण सांगून बोलतायत. आता तुम्हाला असा प्रश्न दिला, आता घेतून म्हणून काय याच्यामध्ये काय फरक आहे? 5 चे दुप्पट 10 केलं, 10 चे दुप्पट 20 20 व्हायला पाहिजे, तुम्ही 17. त्याच्यात काय केलेलं आहे पहा, 2 चा वर्ग 4 अधिक 1 म्हणजे 4 अधिक 1. त्या ठिकाणी काय झालं, 3 चा वर्ग 3 चा वर्ग अधिक 1 10. इथे 4 चा वर्ग 16 अधिक 1 17. इथं 5 चा वर्ग 25 अधिक 1 26. इथं 6 चा वर्ग 36 अधिक 1 म्हणजे इथे येणारी संख्या कशी असणार आहे? 37 असणार. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी गणित दिलेली असतात, तीही आपल्याला त्या ठिकाणी +1 -1 ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येण्यासाठी ह्याच गोष्टी हे आपल्याला पाठांतर असणं आवश्यक आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आमचे पीओ साहेब असतील, शिक्षणाधिकारी पाटील साहेब असतील, किंवा आमच्याकडे शिक्षणाधिकारी कराड साहेब असतील, आणि आम्हाला तंत्रज्ञ म्हणून सहाय्य करणारे आमचे अशोक पंडित सर असतील, या सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि माझ्या आजचा हा विषय
कालचा सूचना पालन, परवाचा सूचना पालन आणि आजचा संख्या मालिका हा विषय आज या ठिकाणी मी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद बोरुड सर. 3 दिवसापासून अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने आपण तास घेतलाय आणि विद्यार्थ्यांच्या गळी उतरेल अशा सोप्या भाषेमध्ये आपण आपला घटक विद्यार्थ्यांना समजावून सांगितलेला आहे. अहिल्यानगर शिक्षण विभाग यांच्या वतीने आपले मनापासून आभार.